द लिटल रेड हेन. ही गोष्ट आहे एका लाल छोट्या कोंबडीची आणि या गोष्टीमध्ये तिच्यासोबत तिचे मित्र सुद्धा आहेत. या गोष्टीची सुरुवात होतीये. अ लिटल रेड हेन लिव्ड ऑन अ फार्म विथ अ कॅट, अ डॉग अँड अ डक. म्हणजे छोटीशी लाल कोंबडी तिच्या मित्रांसोबत राहत असते. कोण असतात हे सगळे? मांजर, कुत्रा आणि बदक. वन डे शी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. तुम्हाला इथे ग्रेनचं चित्र दिसेल. तिला काही दाणे सापडतात, गव्हाचे दाणे सापडतात. हू विल सो द व्हीट शी सेड. तिने विचारलं की या दाण्यांना कोणी जमिनीमध्ये त्याची पेरणी करेल? नॉट आय सेड द डक. मी नाही करणार, बदक म्हणाल. नॉट आय सेड द कॅट. मांजर म्हणली मी नाही करणार. नॉट आय सेड द डॉग. कुत्रा म्हणाला मीही नाही करणार. तर तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये मी हे करणार नाही, तर तुम्ही हे वाक्य वापरू शकता, नॉट आय वगैरे. व्हेरी वेल देन. ठीक आहे, तर हरकत नाही. सेड द लिटल रेड हेन. असं ती लाल कोंबडी म्हणाली. आय विल सो शी सोड द व्हीट. हू विल सो द व्हीट शी सेड. ती म्हणाली कोण जमिनीमध्ये याची पेरणी करेल? नॉट आय सेड द डक. डक म्हणाला मी नाही करणार. नॉट आय सेड द कॅट. कॅट म्हणाली मी नाही करणार. नॉट आय सेड द डॉग. डॉग म्हणाला मीही नाही करणार. व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन. ती म्हणाली ओके ठीक आहे, काही हरकत नाही. आय विल. सो शी सोड द व्हीट. मग तिनं काय केलं? त्या दाण्यांची, गव्हाच्या दाण्यांची पेरणी केली. आफ्टर सम टाइम द व्हीट ग्रू टॉल. काही दिवसातच गव्हाची इतकी उंच वाढ झाली. विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन. आणि काय त्या गव्हाच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या होत्या. हू विल कट द व्हीट आस्क्ड द लिटल रेड हेन. मग ती म्हणाली की या गव्हाची कापणी कोण करणार? नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. डक, कॅट अँड डॉग काय म्हणाले? आम्ही नाही करणार. व्हेरी वेल देन. ठीक आहे सेड द लिटल रेड हेन. आय विल. ती म्हणली ठीक आहे, काही हरकत नाही, चांगलं आहे तर मग मी करते. सो शी कट द व्हीट. मग ती काय करते? गव्हाच्या त्या ओंब्या कापते, कापणी करते. नाऊ शी सेड हू विल थ्रेश द व्हीट. आता ती म्हणते की या ओंब्यातनं गहू कोण काढणार? झोडपणी कोण करणार? नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. ती काही म्हणतात आम्ही नाही करणार. वेल व्हेरी वेल देन. ती म्हणते चला खूपच छान. मग सेड द लिटल रेड हेन आय विल. सो शी थ्रेश द व्हीट. मग ती काय करते? ती झोडपणी करते आणि छान त्यातनं दाणे काढते. वेन द व्हीट वॉज थ्रेश्ड शी सेड हू विल ग्राइंड द व्हीट. मग त्या गहू तर मिळालेत. मग ती म्हणते आता याला दळणार कोण? नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. ते तिघही म्हणतात आम्ही नाही करणार दळण बिळण, दळणार नाही. व्हेरी वेल दे. चला छान आहे तर काही हरकत नाही. सेड द लिटल रेड हेन. मग ती म्हणते ओके आय विल. सो शी ग्राउंड द व्हीट. मग ती म्हणते चला खूपच छान, मग आपण करूयात असं म्हणून ती स्वतःच ते काय करते? दाणे दळते. वेन द व्हीट वॉज ग्राउंड इन टू फ्लॉर शी सेड. ती छान पीठ तयार करते. मग ती म्हणते हू विल बेक द ब्रेड. कोण त्याचा केक तयार करेल? म्हणजे पाव कोण तयार करेल? ब्रेड म्हणजे पाव कोण तयार करेल? नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. तिघही म्हणतात आम्ही नाही करणार. व्हेरी वेल देन. ती म्हणते खूपच छान. मग सेड द लिटल रेड हेन आय विल. अँड शी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि ती पावाचा तुकडा असं छान तयार करते. देन शी सेड हू विल ईट द ब्रेड. मग ते म्हणते आता या ब्रेडला कोण खाणार बरं? ओ आय विल सेड द डक. तर मला दे ना, मी खाणार. ओ आय विल सेड द कॅट. कॅट म्हणते मी पण खाणार. ओ आय विल सेड द डॉग. डॉग म्हणतो मी पण खाणार. ओ नो यू वोंट. ती म्हणते तुम्ही नाही खाऊ शकत आता. सेड द लिटल रेड हेन आय विल. ती म्हणते तुम्ही नाही खाऊ शकत, मी खाणार आता. अँड शी कॉल्ड हर चिक्स अँड दे ऑल एट अप द लवली लोफ ऑफ ब्रेड. मग ती तिच्या पिल्लांना बोलवते आणि सगळे मिळून मस्त चट्टामट्टा करत खातात. तर आता इथे इतकी सुंदर गोष्ट तुम्हाला सांगितलेली या कोंबडीची. आवडली का? आवडली असेल तर लाईक करा चला पटापट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सोडूयात. पण त्याच्या अगोदर ह्यांनी काय विचारलं आपल्याला? हे पिक्चर बघा, चित्र बघायची आणि क्रम लावायचा बरं का. सोपं आहे की नाही? सगळ्यात पहिलं तिला काय भेटतं? दाणे. ती दाणे पेरते. त्याच्यानंतर काय करते?
दाण्याची पेरणी झाल्यावरती छान पीक येतं. पीक झाल्यावरती ती छान कट करते, झोडपते, झोडपल्यानंतर ती दळते, दळल्यानंतर ब्रेड तयार करते, ब्रेड केल्यानंतर चिकन सोबत खाते. ओके, आता हे नेक्स्ट जे आहे त्याचे क्वेश्चन्स आपण लिहून मी तुम्हाला पाठवते. इथे व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.